आज विधानसभेत आदिवासी बांधवांच्या समस्या गंभीरपणे मांडण्यात आल्या। आर्मी केडापूरचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेशीय शिष्यवृत्ती योजना, शहरी गुरुकुल योजना आणि गोंड इतिहासाच्या संरक्षणावर आपला रोख ठरविला। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लोकसंख्येच्या 10% आदिवासी समाज आहे। 1.5 कोटीच्या जवळपास समाज आदिवासीची लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येकरता सन्मान्य आदिवासी मंत्र्यांनी आणि राज्य सरकारने 27,821 कोटीचं बजेट या ठिकाणी केलं। सन्मान्य अध्यक्ष महोदय, एवढं मोठं बजेट असताना सुद्धा आदिवासींच्या विविध विकासावर खर्च केला जात नाही। मागील 7 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय 17,552 कोटी रुपये 52 कोटी रुपयाची कात्री लावलेली आणि इतरत्र हा पैसा भरती करण्यात आला। सन्मान्य अध्यक्ष महोदय, या संदर्भात मी सन्मान्य आदिवासी मंत्र्यांना निवेदन करू इच्छितो की दरवर्षी हा पैसा इतरत्र वळती करत असताना काही महत्त्वाच्या कामासाठी वळती केला तर चालेल, परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय, ज्याप्रमाणे आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि बिहार या राज्यामध्ये या वर्षाचा पैसा जर खर्च झाला नाही तर तो पैसा उर्वरित बजेट म्हणजे पुढच्या बजेटमध्ये तो तरतूद केला जातो। परदेशी शिष्यवृत्ती ही आदिवासी विद्यार्थ्यांकरता 2005 पासून कायदा करण्यात आला अध्यक्ष महोदय। 2005 पासून तर आजपर्यंत जवळपास 20 वर्ष झाले अध्यक्ष महोदय। या 20 वर्षामध्ये केवळ 100 पोरं सुद्धा गेले नाही अध्यक्ष महोदय। माझी सरकारला विनंती अध्यक्ष महोदय, सन्मान्य आदिवासी मंत्र्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं। सन्मान्य अध्यक्ष महोदय, नामांकित शाळेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास मागच्या वर्षी 2022 ते 2023-24 मध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय 7,427 विद्यार्थी एका वर्षामध्ये कमी झाले अध्यक्ष महोदय। नामांकित शाळेची परिस्थिती दिवसांदिवस चांगली व्हायला पाहिजे अध्यक्ष महोदय, तर त्या ठिकाणी खालवल्या जात आहे, तिथला शैक्षणिक दर्जा खालवला जातो। त्याकरता सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी आदिवासी मंत्र्यांना विनंती करतोय की नामांकित शाळेच्या संदर्भात एक चांगल्या प्रकारची एक समिती नेमावे। घरकुलच्या संदर्भात आम्ही ग्रामीण भागामध्ये शबरी घरकुल व्यवस्था निर्माण केलेली आहे, परंतु शहरामध्ये घरकुलची व्यवस्था नाही। त्याकरिता शबरीच्या धर्तीवर शहरी भागात सुद्धा घरकुल निर्माण करावं आणि घरकुलच्या किंमत ही जे आहे ती 2 लाखापेक्षा जास्त करावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतोय। आदिवासी विकास विभागामध्ये करोडो रुपयाचा फंड खर्च करत असताना वसतिगृहामध्ये डीबीटीची व्यवस्था आहे। त्या संदर्भात मी सन्मान्य अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की त्या डीबीटीच्या पैशामध्ये एक तर वाढ करून द्या, नाहीतर मग सामाजिक न्याय विभागाच्या धर्तीवर वसतिगृहाची जी व्यवस्था आहे तशीच वसतिगृहाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात यावी अशा प्रकारची विनंती करतोय। राजू तोडसाम यांच्या या मागणीसाठी विधानसभेतील सदस्यांनी सहकार्याने भावना दर्शविली। आदिवासींच्या विकासासाठी शासनाला तत्काळ निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा आहे।